पटवर्धनांनी नजर न आठवताच उत्तर दिलं, येस ऑफकोर्स, वाय नॉट. त्यांनी स्वतःच्या खिशातलं पाकिट काढून त्याच्या समोर टाकायच्या त्यांनी सफाईनं स्वतःच्या खिशातलं पाकिट काढलं, गोल्डन लायटर काढला, सिगरेट लाईट करायला सुरुवात केली. तो लायटर जसा ओपन झाला तसं मंजूळ ध्वनी त्याच्यातनं बाहेर आला आणि त्या म्युझिकच्या तालावर ह्यांनी मस्त सिगरेट हे केली आणि मान आलेली. बऱ्याच वर्षांनी समोर पेळणारं व्यक्तिमत्व आलंय, आवडेल मला लढायला. पटवर्धनांनी शांतपणे त्याकडे बघितलं, डोळे मिटले, क्षणभर डोळ्यातनं पाणी आलं. दोघांचे डोळे ताठरलेले होते. मिस्टर ॲमी, श्रीनाथ आणि बिहारी हे दोघं पगारदार होते ना? नाही, दे आर माय पार्टनर्स राईट नाऊ ऑल्सो. बरं, तुमचं भाग भांडवल किंवा कर्ज रोखा भांडवल म्हणायचं का काय म्हणायचं, डिबेंचर, शेअर्स, काय केलं काय तुम्ही? उभे पैसे हे काय साधी गोष्ट आहे म्हणे. सर, मला माझ्या कंपनीची पब्लिक लिमिटेड कंपनी करायची नव्हती, कारण मग ते ट्रस्ट बोर्ड आलं की एक निर्णय 50 जणांच्या हातात जातो, मग ते निर्णय कमिटी हे करा ते करा, त्यातनं बिझनेस वाढण्याच्या ऐवजी बिझनेसचं नुकसान होतं. आम्ही एक मित्र म्हणून विचारतो, मला आवडेल तुमच्याशी मैत्री करायला. हां, तसंही गडचिरोलीला गेल्यानंतर कुणाला तरी कॉन्टॅक्ट करायला, आपल्या डे टू डे घटना सांगायला एखादा मित्र असलेला बरा ना. आम्ही मनमोकळेपणा हसला, म्हणला, इन्स्पेक्टर, बुद्धिबळ खेळायला बसल्यानंतर एखादं दुसरं प्यादं असंच बळी द्यायचं असतं. मलाही आवडेल तुमच्याशी मैत्री करायला. फक्त इथं बसून बोलताना मला कळलं पाहिजे मी मित्राशी बोलतोय का इन्स्पेक्टरशी बोलतोय. असं काही नाही रे, आम्ही मित्रच आहे, इन्स्पेक्टरच आहे. आत्ता मी तुला दोस्तीत विचारतो, तुझा कुठलाही जबाब आत्ता रेकॉर्ड करत नाहीये, काही करत नाहीये. काही असो, मला एक वेगळा वास आलाय तुझ्या केसमध्ये. तू बुद्धिमान आहेस, चोर नाही. तू तुझ्या बुद्धीचा उपयोग व्यवसायाकरता केलाय, चोऱ्यांकरता नाही. किंबहुना मी तुला मित्र म्हणून बसवलंय एवढ्याच गोष्टी करता की तू स्वतःहून पुढं आलायस. मी जर तुला उचलला असतं तर तुला इथं असा बसवला नसता, आतल्या रूममध्ये टायरमध्ये असतंस. आणि मी कोर्टाकडे अर्ज केला असता की याच्या सगळ्याच मालमत्ता सील करायची मला परवानगी द्या म्हणून. इन्स्पेक्टर, आपण मित्र म्हणून बोलतोय तर मित्र म्हणूनच बोलू ना, पुढच्या गोष्टी कशाला सांगतोयस? लक्षात घे, इतक्या वेळात तुझ्या लक्षात आलं असेल मी दबावाखाली येणारा माणूस नाहीये. गरज पडली तर दबाव टाकेन, घेणार नाही. काय? पटवर्धन हसले म्हणले, ठीक आहे, बोल मित्रा, बोल. पटवर्धन, तसं कॉलेजमध्ये असल्यापासून माझं एक इच्छा होती, मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असावा. हां, नाही म्हणायला माझ्याबरोबर शिकणाऱ्या सहकाऱ्यांच्या तेवढ्या आकांक्षा नव्हत्या. ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं, कुठंतरी नोकरीला लागायचं, चांगलीशी बायको मिळायची आणि संसार करून सुखी राहायचं. 5-25 वर्षानंतर 2 मुलांच्या आपण जे काय कमवलं ते 2 मुलांच्या हातात द्यायचं आणि आपण संपायचं, एवढंच त्यांचे हिशोब होते. माझं तसं नव्हतं. माझ्या आकांक्षांना ताकद भरपूर होते. असं म्हणणं, आजूबाजूला कबूतर जास्त होते आणि मी गरुड होतो. मला झेप खूप वर घ्यायची होती.
तसं फायनल इयरला असताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी ज्या एरियात राहत होतो त्या एरियात साधारणतः आमची बैठी 12 ते 15 घरं होती आणि प्लॉटचा एरिया घेतला तर तो 12,000 स्क्वेअर फूटचा होता. मी डोक्यात विचार केला, या सगळ्या घरांचं जर टोटल हे केलं, ज्यांचं बांधकाम कॅल्क्युलेट केलं तर प्रत्येकाचं बांधकाम साधारण 400 स्क्वेअर फूट आहे. 1 रूम किचन आहे. आपण लहान असताना हे घरं सगळी आईबाबांच्या ग्रुपनी बांधलेली आहेत. मी सगळ्यांना एकत्र केलं, सगळ्यांना सांगितलं की म्हणलं आता तुम्हालाही मुलं बाळं तुमची मोठी व्हायला लागली, प्रत्येकाला मोठ्या घराची गरज आहे. जर समजा तुम्ही इथनं बाहेर जाऊन मोठं घर घ्यायचं म्हणलं तर तुमचा खर्च आणि होणारा कर्ज विचार करा. त्यापेक्षा तुम्ही जर मला पॉवर ऑफ अटर्नी दिली तर मी तुम्हाला सगळ्यांना तुमचे जे आत्ता 1 रूम किचन आहे त्याच्याऐवजी 2 BHKचे फ्लॅट्स देईन. सगळ्यांना ते पसंत पडलं. मग त्याच्यावर पैसे किती खर्च करायचे? मी म्हटलं तुमच्याकडनं मला पैसेच नको, मी बाहेर धंदा करून कमवेन. 1 रुपयाही तुमच्याकडनं नाही, मी फक्त तुम्हाला ॲग्रीमेंट्स देतोय, त्याच्यावर तुम्ही सह्या करा. आत्ता मी तुम्हाला रिक्वेस्ट एवढीच करतोय की पलीकडच्या बाजूची जी 5 घरं आहेत त्यांना या इकडच्या घरात अशा खोल्या बांधून, म्हणजे शेल्टर टाईप खोल्या बांधतो आणि त्या खोल्यांमध्ये राहायला जागा देतो, तिथं बिल्डिंग उभी करतो आणि तुम्हाला सगळ्यांना एक वेळेला तिकडं शिफ्ट करतो. का कोणास ठाऊक त्यावेळेला लक माझं जोर होतं. फारसे फ्लॅट सिस्टीमचं लोन आपल्या छोट्याशा शहरात आलेलंही नव्हतं. मी ते मोठ्या शहरात जाऊन बघून आणि माझ्या ह्याच्यातनं हे करून शिकलेलो होतो. सगळ्यांना समजून घ्यायला, पटवून घ्यायला थोडं जड पडलं. ते कंप्लीट झाल्यानंतर सगळ्यांशी कायदेशीर ॲग्रीमेंट झाले, सगळ्यांना ट्रान्सफर केलं, तो पण माझ्या खिशातला पैसा संपलेला होता. मग आता बांधकाम कसं करणार? सगळ्यात पहिले मी ज्यांना शिफ्ट करून ठेवलेलं होतं त्यांच्याकडनं कर्ज घ्यायला सुरुवात केली. त्यांना प्रॉमिसरी नोट दिली की पोझेशन फ्लॅटचं देताना त्यांना मी त्यांचे घेतलेले पैसे सगळे व्याजासकट परत करेन. आयडिया मला कामाला आली. फटाफटा बांधकामाला नकाशा इथे मंजूर करून घेतलेला होता. 5 मजल्याचा नकाशा मान्यता मला मिळालेली होती. 5ही मजले पटापटा उभे करताना दमछाक झाली. म्हणजे कित्येक वेळेला वडापाव खाऊन दिवस काढावे लागायचे. आईचं सोनं गेलं, म्हणजे विकलं नाही, गहाण ठेवलं. वडिलांची PF बऱ्यापैकी मोडकळीला आणून ठेवली. ते 5 मजले उभं राहिल्यानंतर त्या मजल्यांच्या खालती जी दुकानं बांधलेली होती ना, जशी दुकानं विकली तसं या सगळ्यांचे पैसे देऊन माझ्या हातात इकडच्या साईडला राहिलेल्या 3 बिल्डिंग बांधण्याकरता बक्कळ पैसा शिल्लक राहिला. त्यातली पहिली बिल्डिंग घाईघाईनं उभी करत असताना मी बुकिंग घ्यायला सुरुवात केली. म्हणजे लोकांनी आसपासच्या बघितलेलं होतं, त्यांना मी सांगितलेलं होतं की स्वस्तात स्वतःचं हक्काचं घर, फक्त सहकारी गृह रचना, मजल्यावर तुमचा हक्क तुमच्या मजल्यावरच्या घरापुरता, जमिनीवर नाही आणि खालच्यावरच्या मजल्यावर नाही. पण आपलं घर आपण सेल्फ कंटेंट सुखाने राहू शकतो, कोणाच्याही दारात जायची गरज नाही. सुदैवाने माझ्या त्या माउथ पब्लिसिटीला चांगला हे येत असल्यामुळे, आणि मी एक तक्ता तयार करून ठेवलेला होता जमिनीच्या किमतीसकट बांधकामाची किंमत अमुक तमुक. आता तुम्हाला गंमत वाटेल पण त्या सगळ्या किमती मी दुपटीन तिपटीनं केलेल्या होत्या लिहिताना आकडे. पण लोक माझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे मला पैसे द्यायचे.